आणि या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती पाहूया। बातमी बीड मधली आहे। बीड मधल्या अटक केलेल्या आरोपींना आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी फरार 3 आरोपींपैकी 2 जणांना पुण्यातून अटक केलेली होती। या 2 आरोपींना केज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना दोघांना पहाटे पुण्यातून अटक करण्यात आलेली होती। या हत्या प्रकरणातले हे आरोपी फरार होते। केज पोलीस ठाण्यामध्ये 7 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाच 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। मात्र उर्वरित 3 आरोपी फरार होते। यात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचाही समावेश होता। हे दोघं सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत। तर कृष्णा आंधळे नावाचा जो 7वा आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे। मात्र सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना आता बीड मधल्या केज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। डॉक्टर संभाजी वायबसे याला ताब्यात घेतल्यानंतर या दोघांचा सुगावा लागलाय। तर कृष्णा आंधळे याच्या मागावर सध्या पोलिसांचं एक विशेष पथक आहे। या कृष्णा आंधळेला सुद्धा लवकरच पोलीस अटक करतील असा आशावाद व्यक्त होतोय। विकास माने आपले बीडचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। विकास, अटक केलेल्या 2 आरोपींना केज कोर्टात हजर करण्यात आल्याची माहिती मिळते सध्या, काय नेमकी या सगळ्या प्रकरणातली अपडेट? निश्चितच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोनही आरोपी जे आहेत त्यांना आता केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। अतिशय महत्त्वाची ही अशी घडामोड आपल्याला पाहायला मिळते, कारण की काल रात्री ज्यावेळेस यातील डॉक्टर जो आहे संभाजी वायबसे नावाचा त्याला अटक केल्याच्या नंतर मोठी सूत्र जी आहेत ती इथे उलगडताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आज पहाटेच्या सुमारास या 2 आरोपींना बीड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे या हत्येतील जे काही गूढ आहे ते आता हळूहळू उघडायला सुरुवात झालेली आहे। ज्या गावातील मसाजो गावातील सिद्धार्थ सोनवणे याने सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन आरोपींना दिलं होतं, त्याला देखील या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याची कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की याच ठिकाणी सीआयडीचं कार्यालय आहे। या सीआयडी कार्यालयामध्ये सध्या जे काही आरोपी असतील त्यांची चौकशी जी आहे ती प्रामुख्याने केली जात आहे आणि यातील जे आरोपी सकाळी अटक केलेले आहेत त्या आरोपींना सध्या केज न्यायालयामध्ये आता थोड्याच वेळामध्ये सादर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना नेमकी काय पोलीस कस्टडी मिळते, किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। अतिशय महत्त्वाच्या कड्या ज्या आहेत त्या आता हळूहळू उलगडायला सुरुवात व्हायला पाहायला मिळते। जवळपास 26वा दिवस आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस यातील प्रमुख असा मुख्य सूत्रधार म्हणावा लागेल जो डॉक्टर आहे वायबसे नावाचा त्याला अटक करण्यात आली आणि अटक केल्याच्या नंतर जवळपास 3 उलगड्या ज्या आहेत त्या इथे झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आंधळे नामक जो काही फरार अद्याप यातील आरोपी आहे तो देखील लवकरात लवकर पोलिसांना मिळेल अशी शक्यता आहे आणि सध्या पोलिसांनी देखील यावरती भाष्य करत सांगितलेलं आहे की लवकरात जो एक आरोपी फरार आहे त्याला आपण अटक करणार आहेत आणि यातील जो खुलासा आहे तो लवकरात लवकर होईल असं देखील शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। 3 पथक जे आहेत ते सध्या या संपूर्ण प्रकरणात तपासणी करत आहे। सीआयडी असेल, त्याबरोबर एसआयटी असेल आणि बीडचं स्थानिक गुन्हे शाखा हे देखील यामध्ये तपास करते। त्यामुळे हळूहळू जे आहेत या तपासाची चक्र आता निश्चितच लवकर होताना आपल्याला पाहायला मिळते। विकास, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, डॉक्टर संभाजी वायबसे याला नेमकं पोलिसांनी कुठून ताब्यात घेतलेलं होतं? त्याला बीडमधनंच अटक करण्यात आली का तो इतर कुठल्या ठिकाणी होता? पहिली बाब हीच की याच्या चौकशीच्या नंतर ज्या वेळेला घुले आणि दुसऱ्या एका आरोपीचा माग पोलिसांना काढता आला, पुण्यातनं त्यांना अटक करण्यात आली। कृष्णा आंधळेच्या बाबतीत सुद्धा या डॉक्टर वायबसेकडे काही माहिती होती का? या अनुषंगानं त्याच्याकडे नेमकं काय एकंदरीत पोलिसांनी चौकशी दरम्यान विचारलंय? विकास, त्याबद्दलची काही माहिती समजतीये का? निश्चित संभाजी वायबसे याला काल जे आहे ते नांदेड या ठिकाणावरनं ताब्यात घेण्यात आलेला आहे। संभाजी वायबसे हा सीआयडीच्या ताब्यात आला आणि त्यानंतर हळूहळू या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण की काल रात्री या ठिकाणी संभाजी वायबसेला अटक करण्यात आली। अटक झाल्याच्या नंतर त्याची कसून चौकशी झाली, सीडीआर काढण्यात आले, पोलिसांनी त्यांच्या जे काही फोन कॉल्स झाले ते तपासले आणि त्याच्या तपासाच्या अंती सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे असतील या दोघांचं लोकेशन पोलिसांना आढळून आलं आणि या दोघांनाही पुण्यातून अटक करण्यात आली। आता या ठिकाणी जो काही डॉक्टर पोलिसांना मिळालेला आहे तो संशयाच्या मोठ्या भोवऱ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की तोच या संपूर्ण प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचं देखील बोललं जात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता जो संभाजी वायबसे याला अटक करण्यात आलेली आहे तो प्रोफेशनली डॉक्टर आहे,
परंतु त्याचं जे काही ऊसाचे काही गुत्तेदारी असेल, ऊसाचे जे काही कामगार असतील ते पुरवण्याचं काम देखील त्याच्या माध्यमातून केलं जात होतं आणि यातील सुदर्शन घुले नावाचा जो व्यक्ती आहे तो देखील या व्यवसायामध्ये त्याला मदत करत होता. जे काही अडचणीचे काम असेल तो सुदर्शन घुले सोडवायचा. त्यामुळे या वाय बसेला सुदर्शन घुले यांनी ही घटना झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ कॉल, ज्यावेळेस हा 2 फोन मोबाईल आढळून आले होते त्याच दरम्यान या सुदर्शन घुलेने याच डॉक्टराला व्हिडिओ कॉल करून देखील दाखवल्याचं सध्या सूत्रांची माहिती आपल्याला एकंदरीत मिळालेली आहे. त्यामुळे या डॉक्टराचा समावेश हा निश्चितच महत्त्वाचा मानला जातो आहे. आता तो जो सुदर्शन घुले असेल आणि त्याबरोबर सुधीर सांगळे असेल यांना केज न्यायालयामध्ये आता सादर केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर अजूनही जो डॉक्टर आहे त्याची कसून चौकशी निश्चितच केली जात आहे. कारण की आणखी कड्या यामधल्या सुटू शकतात, खुलू शकतात असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. ठीक आहे विकास, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.